तुमचं स्वागत आहे. योगिनी आणि नेत्रा दोघी पण नाही घरात, कारण योगिनी गेली ट्युशनला आणि नेत्रा गेली शाळेत. नेत्राचा आज हाफ डे असल्यामुळे थोडं 7 वाजता उठणं झालं, मग नंतर आंघोळ बिंगू. आणि बाकी आज मी देवबत्ती नाही केली, कारण आज मला देव स्वच्छ करायचे, कारण गावावरनं म्हणजे फिरून आली आहे ना ती गावावरनं, तेव्हापासून मी देव स्वच्छच केले नाही. तर मी आज करून घेते, त्यामुळे मी आज केसांवरनं आंघोळ केली आहे. काही होतो आपण आदल्या दिवशी कसं मच्छी बिच्छी खातो, आणि मग मला असं वाटतं की केस म्हणजे देव स्वच्छ करायचे आहे, तर केसांवरनं आंघोळ करणं जरुरी आहे. आणि शनिवारचे देव स्वच्छ केलेले म्हणजे बरं पडतं ते मला. शनिवारी म्हणजे एवढं काय नसतं. आजपासून शाळा चालू झाली म्हणून नाही तर आमच्या क्लासमध्ये आला होता गिरगिट आला होता. तो गिरगिटच्या इथं होता, टीचर शिकवत होती याची. आणि मग नंतर टीचरचा लक्षात म्हणजे काय, मग तो खिडकीच्या आतमधून आला बाहेर. खिडकीच्या हे होता ना, हे रॉड त्याच्यावर होता. मग पळाला तो, बाहेर गेला, आतमध्ये आला. अरे शर्वे येतात आहे. मी येणार होती, कशाला आली तुला? सरांचं नाव लवकर आली बाबू. आवाज कमी करते. योगिनी तू लवकर आली का? आली लवकर बाबा. घेतली बाबू. काय बोलले? शाळेसाठी घेतली. आता घरातली टीव्ही बंद झाली आहे, आणि आमच्या घरातला करता धरता माणूस तो आता फणस कापतोय, कारण फणस आणून झाले 2 दिवस. तेल लावला का त्याला? पहिल्या दिवसात पार्टी असते का लास्ट दिवसात असते? योगिनी बोलते आज शाळेचा पहिला दिवस असेल ना, तर पार्टी असेल, म्हणून ते आज पहिल्या दिवसा म्हणून जाते. काय बोलायचं पोरींना या. अरे पेपर आलतोय तू. कच्चा आहे काय? फणसाची बीज आली चुरीमध्ये. लय ताकद लागते बाबा फणस. इथपर्यंत आला. चीक बघ किती निघतोय याचा. आम्ही सांगतोय हे चीक असेल तर तो आधी असा आम्ही आणि पुसून घेतलाय. आता परत त्याला मध्ये कापून घेतोय आणि मग हा कापा आहे बघा, मस्त आहे. पण छोटे छोटे गरे आहे, पण जास्ती मोठे नाही. आणि आमच्या योगिनी मॅडम आज घेतलाय डब्याला फणस, चिप्स, चकली. नवीन डब्यामध्ये बघा, ह्या डब्याचा असा आहे म्हणजे इथे तिथे होत नाही. आणि हा स्नॅक्स मी संपून येणार कारण का हे टेस्टी टेस्टी
फणस बाद झाले ना एवढे तुला. हां घे चल डब्यात भर. आणि पहिला दिवस आहे योगिनीचा चौथीचा. 4ला गेली ना तू. कसं वाटतं शाळेचा पहिला दिवस. चांगला वाटतंय. चल मग हटले एवढे निघाले. एवढे फणस आम्ही आता बसल्या बसल्या खाल्ले आणि एवढे राहिले. चला आता जेवण झालंय आणि आता मी घेते फणस खायला. मगाशी पण खात होती पण मी बोलले आता हाय फणस तर खाऊया करून. आणि हे एवढा फणस मी नाही खाणार आहे. नेत्रा मॅडमवर मला कंपनी देते. वाजले घड्याला 2:45. आता थोड्या वेळाने जेवण सुद्धा अजून योगिनी आली नाही. योगिनी आता 3 वाजता सुटणार आहे. मग ती येईल 3:30 3:15 वाजेपर्यंत. मग नंतर आम्ही जेवू. तोपर्यंत मी बोलू फणस खाते. फणस या खायला. मग फणस खाल्ला ना कधी पण फणसावर पाणी नाही पियायचं. आणि फणसावर आपण तर पाणी पियालो तर पोटात दुखतो अशी आमची आई बोलायची. त्यामुळे ह्या पोरींना पण मी सांगते फणस खा पण पाणी लगेच पिऊ नका. थोड्या वेळाने पाणी पिया नाही तर पोटात जबरदस्त दुखतो. फणसावर पाणी पियायचं नाही. कोणाला माहीत नसेल तर मी सांगते फक्त त्यांना. तर आम्ही फणसावर पाणी पियत नाही. तुम्ही काय करता म्हणजे तुमचा काय विचार आहे फणस खाल्ल्यावर काय करायचं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला आता फणस खायला या. तर चला आमची योगिनी मॅडम आली आहे आणि आता आम्ही जेवून घेतलं पण आहे. मिस्टर गेले जेवून. आणि आज मी जेवण काय बनवलं ते मी तुम्हाला दाखवलंच नाही. तर माझी एक अशी पद्धत आहे की जेवण झालं ना तर आपण आता भाजी कसं आपण कढईमध्ये करतो किंवा मी डाळ मोठ्या टोपात करते. तर मी छोट्या छोट्या म्हणजे टोपामध्ये आणि वाडक्यामध्ये भाजी आणि डाळ काढून ठेवते. आज मी केलेला होता सांबारा केलेला होता. म्हणजे आज शनिवार म्हटलं तर मच्छी नाही खात आम्ही शनिवारची. तर सांबार तर मी तुम्हाला दाखवते. होतो माझा मी सांबार केला. तर काय नाही तुरीची डाळ शिजून घ्यायची किंवा डायरेक्ट पण तुरीच्या डाळीला फोडणी द्यायची. फक्त सांबार मसाला टाकायचा. तर आता हे एवढीच राहिली आहे तर ती त्याच्यातच ठेवणार आहे मी. आणि केलेली होती बटाट्याची भाजी. योगिनी मॅडमला पाहिजे होती बटाट्याची भाजी म्हणजे शाळेत घेऊन जाईल ती डब्याला. पण तिने खाऊ घेऊन गेलेली होती. इथे केली मी गवारची भाजी एवढीच राहिली. आणि केलेले होते चपाती. तर चला हे असं छोटे छोटे भांडीमध्ये ना मी काढून ठेवते आणि मग मला बरं पडतं. ती भांडी मोठी भांडी घासून घेते. तर आता किचन आवरून आधीच घेतला आणि आता मी देव घेते स्वच्छ करायला. देवाची भांडी सुद्धा माझी स्वच्छ करून झाली. तुम्हाला दाखवते. शनिवार आहे तर मी बोलली चला आज देव मला स्वच्छ करायची होती. ही एवढी देवाची भांडी असते मला स्वच्छ करायला लागते. तर मी लाल कपडा अंथरून घेतला आहे आणि ते मी देव ठेवणार आहे. तुम्हाला माझं मंदिर भेटतंय बघायला. कारण मी हे बघा देव कसे देव मी ठेवले लाल कपड्यांवर. आता मी एक एक करून स्वच्छ करून घेईल देव. आणि खूप देव हे झालेले बघा. आज स्वच्छ करते. आज शनिवार पण आहे. करणार होती मी गुरुवारी पण गुरुवारी आम्ही बाहेर गेलेलो होतो त्यामुळे नाही जमलं. तर आज मी करून घेते. आणि ही एकलन पावडर आहे. मी एकलन पावडरने देव स्वच्छ करून घेते. आणि मी बेसिंगमध्ये म्हणजे किचनच्याच इथे करते असं म्हणजे आधी स्वच्छ करून घेतलं आहे. आणि हे खास करून देवाचंच आहे म्हणजे बरंचसंच आहे. थोडं कालपट वाटतं आहे म्हणजे पायाच्या इथे देवाचं मुकुटाच्या इथे. तर ह्याच्याने मी स्वच्छ करून. चला आता देवबत्ती झाली आहे करून माझी. मी देवबत्ती करताना तुम्हाला व्हिडिओ केला नाही कारण माझी भरपूर व्हिडिओ देवबत्ती करताना आहे. देव कसे ठेवते मी ते पण आहे. पायरी कशी पायरीवर कपडा कसा घालते हे सर्व मी दाखवले. त्यामुळे मी देवाची पूजा करताना मी व्हिडिओ केला नाही. एवढंच की आता देवाची पूजा झाली आणि आता संध्याकाळचे 7:30 वाजले. आता मी जाते पाणी भरायला कारण आता पाणी म्हणजे 7 वाजताच येतो. आज थोड्या अर्धा तास लेट चालू करते मशीन. तर चला आता तुम्हाला माझे देव दाखवते. आधी स्वच्छ करत होते आणि आता देवबत्ती झाली. असे देवबत्ती झाले. इथे माझा नेहमीसारखा तुळशीचे इथे दिवा असतो तो एक दिवा लावते आणि छोटीशी रांगोळी काढते साधी सिंपल. हे ना पायरीवरचे आणि मंदिरामध्ये आपण एक कपडा घालतो. परत देव स्वच्छ करते तो एक कपडा असतो. परत अजून एक कपडा असतो. हे कपडे मी एरियलमध्ये थोडंसं एरियलमध्ये भिजवलं आहे. तर ते हातानेच चोलून घेण्याला बरंच साबण नाही मारणार मी. म्हणजे बरेचशाने साबण नाही मारत असंच हाताने चोळून घेते. आता चला पाणी भरून घेते. पाणी आजलेच खाली झाले बघा. ही स्टीलची टाकी परत हे आणि आता मोटर चालू करून घे. संध्याकाळचं दुपारचं माझं स्वयंपाक झालेलं आहे त्यामुळे संध्याकाळचं एवढं काय करायचं नाही. योगिनी कुठे जाते.
का योगिनी मॅडम गेली डॉक्टरकडे, कारण हिच्या पप्पाने हिला काल ना कोल्ड्रिंक दिली ग्लास भरून आणि तिने अर्धी ती कोल्ड्रिंक पियाली. तिला मी बोलली नको पिऊ तरी ती पियतच होती. आणि ह्याच्या आधी तिने आम्ही मॉलमध्ये गेलेलो तेव्हा पियालेली. चला आता गेली डॉक्टरला भेटायला. औषध घेतलं तर बरी होईल, हलकासा ताप आहे तिला. तर चला आता मी कपडे घेते, कारण कपडे झाले आता मशीनची सुकत घालायचे. आमची योगिनी मॅडम आमची आली आहे डॉक्टरकडनं. आणि बघा योगिनी डॉक्टरकडनं आले, औषधं दाखव. बरी झाली तू? हे बघा औषध इथे. नुसती डॉक्टरला बघायला म्हणून गेली ती आणि आता ती बरी वाटते. डॉक्टरला जायच्या आधी तर मशी मान टाकून बिकून झोपलेली होती. तर चला आता जेवायला घेतोय, पण जेवायला घ्यायच्या आधी माझी आई आली आहे. हे पण खूप महिन्यानंतर माझ्याकडे आली आहे. का आई? ते कॅमेरा आधी आई आमची नमस्कार करते. कसं वाटतंय तुला माझ्याकडे येऊन? मी खूप महिन्यानंतर बोली करून मला ना आईच्या हातातले वडे खायचे. आणि आमच्या आई खूप छान सुंदर वडे बनवते, म्हणून गरम गरम तर भारी लागतात. थोडी जेवण बिवून घेऊन मग आम्ही गप्पे मारू मस्त वीकेंड, मग झोपू. आणि उद्या ब्लॉग मी नवीन बनवेल, आई कशी वडे बनवते, कसं काय करते, मग तुम्ही बघा व्हिडिओ. नॉनसेन्स.